नॉनव्हेज पण खाऊशी वाटतंय आणि ते पण अगदी 5 मिनिटात. तर अशा वेळी अंडा भात कसा बनवायचा ते आपण आज बघूया. नमस्कार, मी भाग्यश्री, भाग्यस लाईफस्टाईल अँड ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अंडा भात बघणार आहोत. अगदी झटपट हा कुकरमध्ये अंडा भात होतो किंवा पातेल्यामध्ये पण होतो. तर आज आपण पातेल्यामध्ये 2 अंड्यांचा भात कसा बनवायचा ते बघणार आहोत. त्यासाठी काय केलं तर एक वाटी, मिडियम आकाराची वाटी तांदूळ घेतलेला आहे. मिडियम आकाराचा कांदा मी चिरून घेतला आहे. त्यानंतर 2 अंडी घेतले आहेत. अर्धा टोमॅटो मी चिरून घेतला आहे. पिकलेला टोमॅटो घेतलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे. त्यानंतर हे घरचं तिखट आहे, जे आपण साठवणीतलं तिखट असतं वर्षभर टिकणारं, त्यातलं हे मसाला घेतलेला आहे. त्यानंतर थोडीशी हळद घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ. आता 2 मसाले घेतले आहेत. त्यानंतर बघा, इथं बिर्याणी मसाला घेतला आहे. लकी कंपनीचा बिर्याणी मसाला घेतला आहे. तुम्ही कुठलाही घेऊ शकता, म्हणजे एव्हरेस्ट, सुहाना, वॉटेवर जे बाजारात असेल ते अवेलेबल ते घेऊ शकता. त्यानंतर एक आपण मॅजिक मसाला घालणार आहोत, तो म्हणजे मॅगी मसाला. खूप छान मॅगी मसाल्याने अंडा भाताला चव खूप छान येते. त्यानंतर पाणी घेणार आहोत आणि मीडियम आकाराचं पातेलं. तर चला, पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. गॅस पेटवून पातेलं तापल्यानंतर तेल घालायचं आहे. तेल मी घालून घेते आहे. तेल जवळजवळ 1 पळी मी तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला कांदा, टोमॅटो परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. बघा, तेल इथं गरम झालेलं आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. अगदी मीडियम आचेवरती आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतल्यानंतर आपल्याला टोमॅटोही त्यात टाकून परतून घ्यायचं आहे. कांदा बघा इथे गुलाबी सरसा परतत आलेला आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये घालत आहे ते म्हणजे टोमॅटो पण मित्रांनो चांगलं परतून घ्यायचं. अगदी झटपट रेसिपी होती. तुम्ही नाश्त्याला करू शकता किंवा आज स्वयंपाकाचा कंटाळा आला आहे, अशा वेळी भूक तर लागलेली आहे, तर 5 मिनिटात म्हणजे अंड्या भातची तयारी होते आणि अगदी 10 मिनटं, कुकरमध्ये तर खूप फास्ट होतो, 10 मिनटात ही रेसिपी होऊन जाते. त्यानंतर बघा, मी मीठ चवीपुरतं घातलेलं आहे. त्यानंतर बिर्याणी मसाला घातला आहे. तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथं माझं लहानही बाळ खाणार आहे, त्यामुळे मी मसाल्याचं प्रमाण हे थोडंसं कमी केलेलं आहे. जास्ती क्वांटिटीमध्ये मसाला घातलेला नाही आहे. मॅगी मसाला घातला आहे, घरचं साठवणीतलं. थोडंसं लाल मसाला घातला आहे. त्याच्यानंतर हळद घालायची आहे आणि मॅगी मसाला घालून घेतो आहे. बघा, इथं मी थोडीशी अगदी चिमूटभर हळद घातलेली आहे. मॅगी मसाल्याला पण ऑलरेडी येल्लो कलर असतो, म्हणून हळद थोडीशी घालायची. त्यानंतर साठवणीतला जो मसाला होता तोही घातलेला आहे. व्यवस्थित मसाले, कांदा टोमॅटोचं जे मिश्रण आपण केलं होतं त्यात परतून घ्यायचं आहे. कोथिंबीरही त्यातच घातलेली आहे, त्याच्यामुळं भाताला वास खूप छान येतो. त्यानंतर बघा, अंडे मी डिरेक्टली त्यामध्ये फोडून घेतलेले आहेत. आधी फेटून घेऊन त्यात टाकायची गरज नाही, तर डिरेक्टली तुम्ही पातेल्यामध्ये अंडे फोडून टाकू शकता आणि व्यवस्थित हे अंडं आपल्याला त्या जे मिश्रण केलेलं आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. ही रेसिपी अंड्याची बुर्जीची पण म्हणू शकता तुम्ही. इथपर्यंत जर आपण हे अंडं जेव्हा ते सुकून जाईल किंवा आटून जाईल आणि त्याचे गोळे बनतील, तेव्हा अंडा बुर्जी बनेल. वा, ह्याची चव खूप छान लागते. असं तुम्ही पावासोबत, ब्रेडसोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. मुलं काय होतं, अंडी खायला काही सगळेच मुलांना अंडा आवडत नाही, कारण त्याचा स्मेल उकडलेला अंड्यांचा जास्त येतो. त्यामुळे तुम्ही असा अंडा भात जर डिरेक्टली केला तर मुलांच्या पोटात भातही जातो, प्लस तुम्ही आपला अंडंही पोटात मुलांच्या जातं किंवा मोठ्यांनाही हे भात खूप छान लागतं. ह्याच्यामध्ये तुम्ही चिकनचे पीस असतील तर तेही घालू शकता. मैत्रिणींनो, आपण भात घेतला आहे तो इंद्रायणी तांदूळ घेतला आहे. स्वच्छ धुवून मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे आणि धुवून लगेच आपल्याला त्यात टाकायचं आहे, म्हणजे तो सोक करायला गरज नाही. व्यवस्थित धुवून त्यामध्ये परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. तांदूळ व्यवस्थित परतल्यानंतर एकरूप सगळं ते मिश्रण झाल्यानंतर जे आपण अंड्याची बुर्जी केली ती थोडक्यात, तर तीच पूर्ण भातामध्ये मिक्स झालं पाहिजे. बघा, पूर्ण त्या तांदळामध्ये ते तांदूळ आणि ते जे आपण अंड्याचं मिश्रण केलं होतं ते मिक्स झालेलं आहे. त्यानंतर मी अंदाजे 1 वाटी तांदूळ घेतला होता, तर त्याच्यानुसार मी 1.5 ते 2 वाट्या पाणी घेणार आहे, कारण इथं इंद्रायणी तांदूळ आहे आणि थोडंसं इंद्रायणी तांदूळाचा भात हा गिजगा खूप छान लागतो. तर त्याच्यानुसार पाणी घेतलेलं आहे. तर त्यासाठी काय केलेलं आहे, तर मी दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करून घ्यायचं आहे. थोडंसं कोमट पाणी घाला. कधीही भातामध्ये तुम्ही कोमटच पाणी टाकत चला. त्याच्यामुळं काय होतं, जे आपण बनवतो पदार्थ तर त्याची चव बदलत नाही, खूप छान चव येते.
त्यानंतर बघा माझ्या प्रमाणानुसार म्हणजे मी जवळजवळ 1.5 ते 2 वाट्या पाणी घातलेलं आहे. जर तुम्ही कुठला तांदूळ घेताय त्याच्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता. हे मिश्रण एकदा पूर्ण व्यवस्थित उलथड्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीडियम आचेवरती गॅस ठेवून आपल्याला एक 10 ते 12 मिनटं लागतात व्यवस्थित तांदूळ त्यामध्ये शिजवायला. तर आपण व्यवस्थित हा तांदूळ शिजून घेऊ आणि एकदा उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. तुम्ही जर कुकरला करत असाल तर 3 शिट्ट्यांमध्ये हा व्यवस्थित भात होतो. भातामध्ये पाणी टाकल्यानंतर मिडियम आचेवरती गॅस केल्यानंतर एक 5 ते 7 मिनटात भाताला मस्तपैकी उकळी यायला लागते. त्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि त्याच्यावरती झाकणी ठेवायची आहे. बघा एक 10 ते 12 मिनटामध्ये आपला अंडा राईस रेडी होतो, अंडा भात रेडी होतो. खूप छान चव लागते, लहान मुलं पण आवडीने खातात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.